सुद्धा आम्हाला दिलेलं नाही. मान्य आमचे दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी आम्हाला 100 रुपयाची वाढ दिलेली आहे. 750 850 त्यांनी वेतन श्रेणी तेव्हा केली होती, परंतु त्याची अंमलबजावणी त्यांच्यानंतर जे 5वा वेतन किंवा 6वा वेतन आयोग लागला त्याच्यामध्ये पुन्हा जशाला तसे केलेलं आहे. आमच्या भरतीच्या वेळेस इतर लोकांना 1900 ग्रेड पे आणि आम्हाला 2000 ग्रेड पे. जेव्हा 12 वर्ष होतो तर त्यांना दुसरा वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ डायरेक्ट 9000वर जातो आणि पोलिसाला फक्त 100 रुपये 24 वर्षानंतर वाढ मिळते. हे एवढा मोठा अन्याय पोलिसावर होतो. पोलिसांची बाजू कोणीही घेत नाही. वास्तविक पाहता कुणालाही जरासा काटाही टोचला तरी बी त्यांना पोलिसाची आठवण होते. प्रथम आई वडिलाचं नाव घेतात, परंतु नंतर जे काही शासकीय नियम आहेत त्याच्यासाठी पोलिसांचीच बाजू घेतली जाते सर्व. म्हणून आम्हाला सर्व कोणी असो आम्हाला बोलणारा चांगलं म्हणणारा असो की वाईट म्हणणारा असो आम्हाला त्याचा घेणं देणं नसतं. आम्हाला आमच्या शासकीय नियमाची आम्हाला त्याची अंमलबजावणी करायची अशी आम्ही केलेली आहे. निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही 4-4 दिवस एका ठिकाणी काढलेले आहेत. आमचे बंधुबांध ज्यावेळेस दूर जातात त्यावेळेस आम्हाला घर नसतं. त्यानंतर आमच्या डीजी पोलीस अधीक्षकांनी आमच्यासाठी कार्यालयासाठी जागा दिलेली आहेत. जवळपास जिल्ह्यांना त्याची अंमलबजावणी केलेली आहे. फक्त परभणी जिल्ह्यामध्ये आजपर्यंत दिलेलं नाही. आमच्या पोलिसांना 5% आरक्षण नावाला दिलेलं आहे. त्याच्यातलं 3% आरक्षण अपंग लोकांना दिलेलं आहे. आमच्या लोकांना 2 ते 2.5% आरक्षण मिळतंय. म्हणून आमची मागणी आहे की आमच्या पोलीस पाल्यांना 10% आरक्षण मिळालं पाहिजे. सेवेतील पोलिसाप्रमाणे सेवानिवृत्त पोलिसांना आरोग्य सुविधा मिळते, जसं की शिक्षकांना आरोग्य सुविधा मिळते सेवानिवृत्तीनंतर. आम्हाला नाही. त्यांना 60,000 70,000 लोकांना वेतन श्रेणी मिळते, पेन्शन मिळतं. आमच्या लोकांना 25,000मध्ये. आमचे लोक एकतर 40 वर्ष नोकरून खंगन झालेले असतात. ते एवढे परेशान झालेले असतात की रिटायर झाल्या त्याच्या मागे बिमार लागतात. ती आमची आरोग्य सुविधा शासनाने मान्य करावी एवढी आमची माफक विनंती आहे. आणि आम्हाला संघटनेची मान्यता सरकार देत नसेल तर आमच्या विभागवारनुसार शिक्षकाप्रमाणे लोकप्रतिनिधी द्यावे, 7 विभागावर 7 आमदार करावे विधान परिषदेची एवढी आमची माफक मागणी आहे. आम्ही आजपर्यंत शासन निर्णयानुसारच आमची अंमलबजावणी करा एवढी सांगत आहोत. आम्ही कुठंही आमची नवीन मागणी केलेली नाही. शिक्षक आमदार सोडला तर सर्व नियमानुसारच आहे. एवढे बोलतो. धन्यवाद. जय हिंद. जी मानसिकता आहे यांना काय राबवून घ्या, फक्त पोलिसांना राबवून घ्या आणि त्यांच्या सुखसुविधेकडे बघू नका. ही जी मानसिकता आहे राजकीय नेत्यांची असो की आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची असो, ही मानसिकता बदलायला पाहिजे. पोलिसांना आरोग्य सेवेचा लाभ रिटायर नंतर म्हणजे सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा मिळायला पाहिजे. जसं की शिक्षकांना मिळतोय तसा पोलिसांना कुठलाच लाभ भेटत नाही. एक तर पगारामध्ये सुद्धा खूप तफावत आहे. प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याची पगार आणि पोलिसांची पगार यामध्ये आपण जर पाहिलं तर खूप मोठी तफावत आहे आणि ही तफावत दूर करायला पाहिजे. पोलिसांना सर्व लाभ भेटायला पाहिजेत. आणि जे आता सध्याचे जे पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी आहेत त्यांना जे निवासस्थान मिळते त्याची जे कार्पेट एरिया आहे तो कमी आहे आणि कोंबड्याच्या एखाद्या खुराड्याप्रमाणे कोंबले जातात. ते थोडंसं दुरुस्त होऊन आम्हाला व्यवस्थित घरं सुद्धा दिली पाहिजेत. या बाबतीत शासनानं सुद्धा विचार करावा, आमच्या वरिष्ठांनी सुद्धा विचार करावा आणि पोलिसाबद्दलची जी मानसिकता आहे ती बदलायला पाहिजे. नाही बदलली तर आम्ही सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना पुढे येऊन ती बदलायला भाग पाडू एवढं आपल्या माध्यमातून आम्ही आपल्या शासनाला आणि आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगू इच्छितो. आणि भरतीमध्ये जे 5% लाभ होता आमच्या पाल्यांना भरती होण्यासाठी जे प्रमाण कमी आहे तर आम्हाला 10% प्रमाणे लाभ देऊन उपकृत करावे ही शासनाला विनंती आहे, वरिष्ठांना विनंती आहे आणि आपल्या माध्यमातून हे आम्ही पुढे ठेवत आहोत. आपले सर्वांचे आभार. माझी राज्य शासनाला विनंती आहे की पोलीस खात्याशिवाय कोणताही राज्यकर्ता घराच्या बाहेर निघत नाही आणि आम्ही पोलीस खातं हे त्यांच्या लेकरा बाळाला सोडून 24 तास राज्य सरकारी अधिकाऱ्यांच्या
गाडीला स्कॉटिंग पोलीस खात्याचाच बंदोबस्त असतो आणि आमच्या लेकराकडे आम्ही आजपर्यंत म्हणजे सेवानिवृत्त झालो तरीही आमचे लेकरं कितवीला आहेत हे सुद्धा आम्हाला माहिती नाही आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर आमची जी सुविधा आरोग्याची होती ती सुद्धा काढून घेतलेली आहे आणि आम्ही 24 तास राबत असताना आम्ही आता खरी तर सुविधा आज पाहिजे ती आजची सुविधा त्यांनी राज्य सरकारने बंद केलेली आहे। याबद्दल आम्ही सेवा संघटनेकडून गपचूप बसणारे नाहीत। आता ही सुरुवात आहे। प्रत्येक जिल्ह्यामधून माननीय कलेक्टर साहेबांच्याकडे निवेदन दिलेले आहेत, धरणे आंदोलन केलेले आहेत। आम्ही आमच्या लेकरा बाळावर आजपर्यंत तुळशीपत्र सोडले होते, पण आता यापुढे आम्ही तुळशीपत्र काढून घेतले। आता तुळशीपत्र ठेवू ते फक्त राजकारणी लोकांवर आणि अधिकाऱ्यावर। इथून पुढे संघटना आमची मजबूत झालेली आहे। आता मुंबईला आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत। याच्यापुढे आम्ही सेवानिवृत्त संघटना गपचूप बसणारी नाही। आम्हाला कोणत्याही GRचा पोलीस खात्याला आतापर्यंत लाभ मिळू दिलेला नाही। आज आमच्या पगारी तुटपुंज्या आहेत, पोलीस खात्याच्या पगारी तुटपुंज्या आहेत। राज्य सरकारचा GR हा सर्व राज्य कर्मचाऱ्यांसाठी लागू असतो, पण आज तो GR पोलीस खात्याला वगळूनच GR काढलेले आहेत। त्यामुळे पोलीस खात्याच्या पगारी कमी आहेत। पोलीस खात्याला आता सध्या आरोग्याची गरज असताना आरोग्याची सुद्धा सुविधा ठेवलेली नाही। पोलीस खात्यात रिटायर झाले की काठी आणि ड्रेस काढून घेतात आणि भरती झाले की काठी हातात देतात। आज आम्हाला काठीची गरज आहे, आरोग्याची गरज आहे, तरी पण ह्या राज्यकर्त्यांना त्याचा जाग येत नाही। पोलीस खात्यातला कर्मचारी त्यांच्या घरी गेल्याशिवाय ते घराच्या बाहेर निघत नाहीत आणि पोलीस कर्मचारी असला तर गाडीत जाणार, सभेला जाणार, सभेचा बंदोबस्त पोलीसवालेच करणार, रात्रंदिवस राहणार। आणि आजपर्यंत पोलीस खात्याच्या साठी कोणत्याही अधिकाऱ्यानं GR प्रमाणे मागणी आहे काय आम्हाला एक्स्ट्रा द्या असं पण आमचं मत नाही। GR प्रमाणे पोलीस खात्याला द्या एवढीच आमची मागणी आहे, रास्त मागणी आहे। फक्त GR वगळून आम्हाला पोलीस खात्याला वंचित ठेवलं, हा पोलीस खात्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे। डॉक्टर साहेब, विधान परिषदेमध्ये आम्हाला विधान परिषदेमध्ये प्रश्न मांडण्यासाठी आमची संघटनेची मजबूती द्यावी, नसता आम्हाला शिक्षक वृंदासारखा आमचा पण आमदार 7 आमदार आमचे पण देण्यासाठी आम्हाला राज्य सरकारने परवानगी द्यावी। म्हणजे आमचा राज्य शासनाचे जे GR आहेत त्या GRची कुठेतरी त्याची मागणी करून त्याची पूर्तता केल्या जाईल। यासाठी आम्हाला 7 आमदार द्यावे ही पण आमची कळकळीची विनंती आहे राज्य सरकारला।